सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये सोयशेख आणि तन्वीर हे आलेले आहेत आणि गोलंदाजीची जबाबदारी निखिल गोवारी. दोन दिग्गज संघामध्ये अगदी लढाई तुम्हाला बघायला मिळते. एका बाजूला कामोडे, एका बाजूला पेठ अशी चाललेली जबरदस्त कामगिरी. शिवन्ना 11 प्रकाश चौगुले ऑफिशियल RCC पेठ आणि जयनमन कामोडे. स्लोअर मध्ये केला एज इनसाइड लागली परंतु विकेट किपर जो टर्न झाला होता त्या टर्न साठी बाहेर ते निघाले होते. सुरुवात झाली डॉट बॉल मागील मॅच मध्ये. सो हे अर्धशतकीय खेळी 2 विकेट्स गोलंदाजी करत असताना उपयुक्त खेळ दुसरा खेळाडू ठरला होता ज्याने अर्धशतक ठोकलं. आता हा फटका चांगला आहे प्रॉपर जास्त फटक्याने रन केलेले आहेत सोयना परंतु पाठी फिल्डर चांगली फील्डिंग झालेली आहे. खराब कॉलिंग ओ नशीब दैव बलवंत तन्वीर तो प्रॉपर आला होता यात मात्र काही शंका नाही. विकेट कीपर कडून कलेक्ट झाला नाही आहे. फार दूर होते तन्वीर. निखिलला आपण बघतोय सध्या जो गोलंदाजीचं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. पहिली सिंगल खरं तर मैदानामध्ये आली आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदल थोडासा आदला बदल जाग्यांमध्ये तन्वीरला आपण बघतोय सध्या मैदानामध्ये. तो ऑन स्ट्राईक एक साथ महत्वाचे मागील मॅच मध्ये अगदी खूप चांगलं सांभारली संघानं घवघवीत यश मिळालं. स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये दाखल होणार तो संघ ठरला. स्लोअर वन केलं गती परिवर्तन केलं रडार मध्ये आलेला नाही हा बॉल. तन्वीर थोडंसं मिस जज कारण जजमेंट आय आणि हँड कोऑर्डिनेशन त्याला आपण महत्व देतो. अजून एक रन इथे मात्र पूर्ण होत असताना धावसंख्येचं टोटल संतबाई इंद्राने याप्रमाणे हळूहळू शांत गतीने सुरुवात करण्याचा निर्धार जणू काही केलाय. पहिले 3 बॉल फेकले गेलेत. निखिल ज्यानं मागील मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी केली. पेटला देखील माहिती फक्त एकच ओव्हर या मॅच मध्ये निखिलच्या वाटेल येईल त्यामुळे कदाचित ही शांत सुरुवात असावी. स्लॉट मध्ये दिला तर हा सोडणार नाही. या स्पर्धेमध्ये खेचून फटके ठोकलेत. अगदी सोहेलला मागील मॅच गाजवली आणि आता देखील हा तुंग षटकार. 6 धावा संघ टोटल 8 वर बघू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये सोहेलचा फटका थोडा बॅकफुटला गेले च्या पद्धतीने लेफ्ट हँडेड आहेत. उजवा पाय थोडा दूर केला स्वतःला जागा दिली हा फटका ठोकण्यासाठी. नेहमी पॉवरफुल फटके राहतात सोहेलचे जो ताकदीनं फटके लगावण्यासाठी ओळखला जातो. पहिला षटकार फायनली आलेला आहे. ही लढाई आरपारची जिंकाल तर पुन्हा एकदा अंतिम रात्रीमध्ये येण्याची संधी. सोडून दिला बॉल आपण सांगितलं व्हाईट बॉल. सँडी पालकर सरांचा नेहमी लाऊड कॉल असतो. 9 रन ऑन अ बोर्ड. सिंगल डिजिट मध्ये हे धावसंख्येचा सध्या फलक पुढे चाललाय. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे त्यामध्ये तन्वीरला धावाची संधी ती गमावली कामोडे टीमनं. यावेळी चांगला बॉल आउटसाइड ऑफ वाईड यॉर्कर केला आणि खराब फिल्डिंग झाली आहे. बॉल थांबवण्यासाठी अफाट प्रयत्न तिथे झाले आणि शेवटी बॉल थांबवलाय आणि फायदा मिळाला त्यामध्ये 22च्या या 2 रन हे पण सांगत असताना धावसंख्येचं टोटल अगदी हळूहळू पुढे चाललाय. 11 वर सध्या अगदी बघू शकता. जवळपास 3:30 आता 3 वाजून 21 मिनिटं झालेत. अजून एक इनिंग आपली बाकी आहे. आज शांत क्रिकेट थोडा वेळ गेला आपला हरकत नाही होतं चालच. खोदून काढला उडवला हवेमध्ये. फिल्डर जज करतायत डाऊन द बॉल. रोशन तिथे बघितला आपण झेल टिपला. इम्पॉर्टंट विकेट अर्धशतकी खेळी करणारा मागील मॅच मध्ये सोहेल शेखची विकेट. सुंदर झेल तिथं अगदी बघितला आपण. रोशनला कोणतीही चूक त्याच्याकडून झाली नाही. त्याला माहिती होते या विकेटची हिंमत त्याची किंमत तो जाणतो.
सोहेल बाद झालेत आणि बंटी आलेत मैदानामध्ये. बंटी मागील मॅच मध्ये 0 परतले होते, परंतु आता सोहेल बाद झाल्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या बंटीच्या खांद्यावर आलेत. मागील मॅच मध्ये सोहेलला जीवनदान मिळालं होतं, परंतु या मॅच मध्ये ती चूक केली नाही. गोगा भाई आमचे फॅन्स संपूर्ण आमची मंडळी बघा तिकडे तेजा भाई, अभिषेक भाई, इनके राइट हँड फार खुश आहेत, प्रफुल्लित आहेत. चंद्र हे चेहरे अगदी बघू शकता, जशा पद्धतीने चंद्र आकाशामध्ये प्रफुल्लित आहे तशाच पद्धतीनं धावसंख्येचं टोटल सध्या स्थितीमध्ये पहिले षटक संपलंय. सध्याचा एकचा जो मॅजिक आकडा बघायला मिळालाय 11 धावा. धावा वाईट नाही आहेत, सुरुवात चांगली झाली. ते देखील निकेशच्या ओव्हरमध्ये 11 येणं, 1 विकेट. परंतु बघायचं आता ही मॅच फार महत्वाची आहे. संघर्ष तर भरभरून करावा लागणार आहे, 100% द्यावेच लागतील, यातील मात्र शंकाच नाही. नीरज म्हात्रेच्या खांद्यावर जबाबदारी सेकंड ओव्हरमध्ये. आता पॉवर प्लेचे बंधनं संपलेत. पहिला बॉल तन्वीर साठी. पहिला बॉल अगदी बघू शकता, रन घेण्याचा प्रयत्न तिथे झालाय. पंचांचे दोन्ही हात जमिनी समांतर झालेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्यासोबत ही 22 ची रन अजून एक्स्ट्रा कोट्यामध्ये जोडल्या जातील. याच्या अगोदरही 2 धावा एक्स्ट्रा आल्या होत्या. त्यामुळे आपण चेसिंग साठी उतरणार आहे, त्यात मात्र ही गोष्ट, ही भूमिका विसरून जमणार नाही आहे. चुका होतात या खेळामध्ये, परंतु त्या सुधारणं हे असं खरी गुणवत्ता. नीरज आणि बघू शकता दाखवलं आसमान, पाठवलं बॉल. बंटी जोशी आक्रमक झालेत षटकारा करता. नीरजला आपण बघतो, जो लसित मलिंग आहे, साइड ऍक्शन आहे त्याचं, परंतु बंटीनं देखील तेवढी चांगली नजर रोखून प्रत्युत्तर दिलं. हा उत्तुंग असा षटकार तिथे आपण बघितलं. सांघिक टोटल जे आता बनलंय ते 19. वेलकम केले, स्वागत केले खरं तर नीरज म्हात्रेचं. पहिला बॉल चव्हाण तर आपण पाहिला. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा आपलं बॉलिंग ट्रॅकवर. लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपच्या जवळून बॉल गेला. अजून एकदा ती चूक जी पहिल्या बॉलवर झाली होती. आणि पंच पुन्हा एकदा सांगत असताना हा व्हाईट बॉल आणि त्यासोबत 22 चे रन देखील नाही करू शकत आपण या चुका. पहिल्यांदा चूक झाली, परंतु हा असं समजण्यासाठी हरकत नाही, अपराध आहे. म्हणून साइड ऍक्शन भरपूर नियंत्रण लागतं. हार्या ऍक्शन मध्ये टप्पा चुकी आहे, परंतु लेन चुकण्याची शक्यता भरपूर असते. आता पुन्हा एकदा खेचून मारलेला फटका, थोडंसं अगदी बघू शकता ऑफ साईडचा बॉल लेग साईडला टार्गेट करत असताना 1 रन या बॉलवर पूर्ण होते. सांघिक टोटल एका शुभ आकड्यावर वरून पुढे चालली आले आहे. 22 पर्यंत, 22 पर्यंत हे षटक थोडं लांबलेलं दिसले, कारण 2 एक्स्ट्रा बॉल आलेत आणि अवघ्या 2 बॉलमध्ये 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. थोडंसं ग्रीप बदललं, हँडल थोडंसं चेंज केलं होतं, परंतु यावेळेस थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर. गोलंदाजाला थोडंसं संभ्रमात टाकतोय बंटी, जो सातत्याने त्याची चर्चा राहिली, त्याचा फुटवर्क जो नेहमी इम्पॉर्टंट असतो. आणि आता सध्या थोडंसं मैदानामध्ये बघू शकता त्याचं कॉन्सन्ट्रेशन संपूर्ण या मॅचकडे, या इनिंगकडे. इनिंगला चांगली कशी बनवायची. फटका उंच गेला हवेत खेळत, फिल्डर जज करतायत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. गुणवंत याने हा झेल टिपलाय आणि खरंच हा गुणवंत झेल आहे. आणि इथे बंटी जोशी याच्या केसांत अक्षर रिप्ले मध्ये खेळता क्षणी बंटीचा कॉन्फिडन्स सांगत होता हा बॉल नाही करू शकत, बॉन्ड लाईन कंप्लीट, कारण जास्त उंच त्याने खेळा. आकाशामध्ये हा चेंडू अक्षरशः खेळा आणि एक मोठी विकेट. मैदानामध्ये 2 ट्रम्प कार्ड खेळाडू आता तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. पहिल्यांदा सोहे आणि त्याच्यानंतर आता बंटी आता मैदानामध्ये दाखल होतात. नमित पगडे 23, 1
3 चेंडूचा खेळ संपला. नीरजच्या ओव्हरमध्ये रन चांगले झालेत पेट टीमच्या दृष्टिकोनातून, परंतु सध्या विकेट्स बद्दल चर्चा होते. जे ट्रम्प कार्ड आहेत या टीमचे. नमित पगडे मॅन इन फॉर्म मैदानामध्ये. तन्वीर इथे थोडा उंच केला हा फटका गॅप मध्ये पाठवले, परंतु वाह पुन्हा एकदा गुणवंत कामगिरी. याच्या अगोदर झैल त्याने टिपला आणि हा चौकार आता वाचवला. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. किमान 2 धावा वाचवल्या गेल्या. धावसंख्येचं टोटल बरोबर आहे. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता एकदम बरोबर. शांत राहा. टोटल 25. इथे स्विच इट करायचं होतं परंतु नाही आला स्लॉट मध्ये बॉल. थोडेसे रिक्स घेत असताना धावांसाठी जोखीम भरलेले फटके इथे करावं लागतं. जबाबदाऱ्या पडतात तेव्हा त्या जबाबदाऱ्या निभावण्यासाठी काय काय करावं लागतं हे मैदानामध्ये बघायला मिळते. 25 धावा सध्या फलकावर ज्या नोंदवले गेलेले आहेत आतापर्यंत. ढकलल्या बॉलला अगदी बघू शकता डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. 1 रन पूर्ण झाल्यानंतर त्याचं रूपांतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 पूर्ण होतात या बॉलवर आणि फायनली ही ओव्हर देखील आता इथे एंड होते. 16 धावांचं हे षटक राहिलं. रन फलकावर धावा लागले. 2 ओव्हर नंतर 27 खेळाडू बाद देखील झाले 2. सोमनाथ आज ड्युटीवरून आले त्याच्यामुळे त्यांना मध्ये आम्ही 1 तास सुट्टी दिली. नका 1 मिनिटाच्या आतमध्ये षटक लावून घ्या क्षेत्ररक्षण. स्पीडअप करा, वेग घेऊ नका. ही वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतो. परफेक्ट 3.5. तन्वीर फक्त बघू शकता आपण दुसऱ्या कडे. संदेशला आता 4 म्हणजे नथिंग झालेत. तो 2 वाजता गेला तरी 5 वाजता त्याला झोपायला. ड्राईव्ह केला बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी निघालेत. नकार दिलाय. यावेळेस मामला कठीण आहे असं वाटतंय म्हणून सँडी पालकर सरांची नजरच सांगून गेली. त्यांनी रेफर केले थर्ड अंपायर कडे. अंपायर्स रिव्ह्यू आणि सॉफ्ट सिग्नल नॉट आउट चेक केलं जाईल. चेक केलं जात आहे. बघा चेक होते. थांबा बाकीच्या आणि शांत राहा. भोसले सर आमचे शांत आहेत त्याच्यामुळे ते बोलत नाही. नाही तर सँडी पालकर सर असले की पहिले 12 वेळ खेळाडूंना ते असे करतात. सुतावर गाडी आली त्यामुळे डिसिजन पेंडिंग ठेवलाय. बघायचंय थोडं मिसअंडरस्टँडिंग झालेलं होतं. चेक होतंय चेक होतंय. बॅटमन आउट. परतावं लागेल खेळाडूला रनआउटच्या स्वरूपानं. चूक झाली चूक नाही तर हा अपराध झाला. या परिस्थितीमध्ये संघाला एकटं सोडणं हे फार अगदी बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर देखील आहे. इक्वेर इव्हेंट्स ज्या पद्धतीने बॉल उचलला थ्रो झाला स्लो मोशन मध्ये तुम्ही बघू शकता. भरपूर स्लो मोशन मध्ये. यस क्लिअर डिसिजन.
परतावा लागले खेळाडूला, मोठी विकेट मिळाली या बॉलवर. नवी फलंदाज मैदानात आहे. बघा हाच क्रिकेट मागील मॅच मध्ये धावांचे लयलूट करणारा संघ. पहिल्या सत्रामध्ये ज्या संघानं धावा अगदी अक्षरशः खोऱ्यानं ओढल्या, तो संघ आता पुन्हा एकदा धावांसाठी संघर्ष. सध्या 2 ओव्हर नंतर 27 इतक्या वाईट नाही आहेत धावा. रन चांगले आहेत, परंतु विकेट्स च्या मेन विकेट केलेत आज. लोअर फुलटा स्टॅपिंग क्रिकेट, बॉलर बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑफ फिल्डर रेडी होता, यासाठी थोडासा वेग घेतला, परंतु सिंगल कंप्लीट. आता दुसरे घेण्याची धाडस उडलेलंच नाहीये. अविनाश वास्कर जो सध्या मैदानात आपण बघतो. नमित पगडे 2 चेंडूचा केस संपल्या. बारक्या कांबळे यावेळेस तिसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत. मॅचच्या सिच्युएशन नुसार कांबोडी संघ देखील आपल्यामध्ये बराच बदलाव करताना आम्ही बघितला आज. आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये देखील विकेट्स, रन्स उंच गेला आहे ही बॉल. थोडा मिसटायमिंग आहे. 4 फिल्डर आणि त्यांच्यामध्ये अगदी 4 खेळाडूंच्या अगदी केंद्रबिंदूमध्ये हा बॉल जाऊन विसावला. दोन रन या बॉलवर पूर्ण झालेले आहेत. अविनाश मैदानामध्ये खातं उघडताना दिसतंय. 31 वर संघाची ही धावसंख्येसह एकंदरीत टोटल आपण बघतोय. शांत वातावरण आहे, कारण हा परिसर शांत आहे. तेवढी चांगली आमची संपूर्ण काही गावदेवी चॅम्पियन्सची आमची संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी, सर्वांनी सुकेश बोपी, अक्षय, सध्या विकी भरपूर पडद्याच्या पाठीमागे त्याचंही काम चालू असतं. बबल्या आमचा मेन माणूस. पंचांनी पाहिली, शहानिशा केली, व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला देत असताना असं देखील म्हटलं जातं, लाईन्स बिलॉंग टू द अंपायर्स. व्हाईट लाईनच्या आसपास वरून किंवा आजूबाजून थोडा जरी बॉल जात असेल तेव्हा पर्सेंटेज पंच बघतात किती बॉल हातून बाहेर गेलाय. हो, या वेळेस दिसतं होणं सुद्धा, कारण अगदी बघू शकता भरपूर शफल झाल्याने इतके पुढे निघे गेले की बॉडी बॅलन्स झाले नाही. पुन्हा एकदा पाठीमागे येता आला नाही बॅकफुटला, आणि बारक्यानं आपल्यामध्ये असलेली क्षमता पुन्हा एकदा दाखवली. ही सुप्त क्षमता आपण बघू शकतो त्यांची. वेगवान बॉल एम केलं, जसं आपण पबजी खेळायचो ना विकी बरोबर ना, एम चांगला असेल तो जिंकणार, त्याला चिकन डिनर विनणार, तसाच हा एम दाखवलं. बारक्यानं यष्टांवर डायरेक्ट अटॅकिंग मोड, अटॅकिंग मारा त्यांनी केला. परतवलं खेळाडूला मैदानामध्ये. सिद्धेश कोहली आता दाखल झालेला आहे 6व्या क्रमांकावर. चला फिल्डिंग सेट करून ठेवा प्लीज. अँडी पालकर सर ज्यांना मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. खार्डीवाल्यांनी त्यांना नाव ठेवलं होतं आगाव अंपायर. धावसंख्येचं टोटल अगदी 32 वर. विकेट गेले 4. करंट रन रेट 12. बारक्या कांबळे क्लास 4 बॉल त्याने डिलिव्हर केलेत. 5 धावा देत असताना एक महत्वाची विकेट जी नुकताच क्लीन बोलच्या स्वरूपाने त्यांना मिळाली. गोलंदाजीची ॲक्युरेसी त्यांनी जरूर दाखवली. सबमरीन अगदी लो राहिला बॉल. उत्तम दर्जाचं षटक बारक्या कांबळे यांनी हाताळलेलं दिसतंय सध्या. धावसंख्येचं एकंदरीत टोटल 32 वर 32 वर. फुल टॉस होता आणि शेवटी ती चूक केलीच जी पहिल्या 5 बॉलवर होऊ दिली नाही बारक्या कांबळे यांनी, आणि डायरेक्टली स्लॉट मध्ये दिला, आणि सिद्धेश ने या बॉलला अगदी ठिकाण्यावर पाठवलं. षटकारित्या आलाय. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकतो आपण. धावसंख्येचं टोटल अगदी बघू शकता. या षटकारानं धावसंख्या झाले 38. शेवटचं स्लॉग आता फेकलं जाणार आहे. बघायचं आहे आता कोणावर जबाबदारी दिली जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. डीजे नितीन उभे आहेत परंतु थोडीशी झोप आहे त्यांच्या डोल्यावर. अक्षय फ्रेश आहेत. अक्षय एनर्जी काय आहे ते आम्हाला सांगा नंतर.
कारण त्याची आम्हाला गरज आहे. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावर 38 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. शेवटचं डेथ ओव्हर आणि बॉलिंग करतील रोशन, जे आता रोशन म्हात्रे शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये आलेत. शेवटचे 6 बॉल ठरवते किती टार्गेट. पहिल्याच बॉलवर हुक केला बॉल, पाठीमागे फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून पोहोचले. त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आहे. सोमनाथ सांगते 2च्या मदतीनं 40 वर. अगदी बघू शकता जेव्हा सोमनाथ आला त्याचा पेन एकदम फास्ट फिरत होता, आता त्याच्या पेनची गती कमी झाली आहे. वेळेनुसार तो स्लो झालाय. ड्युरासेल बॅटरी म्हणजे आमचा संदेश शेळके. व्हॉट अ शॉट. ही रात्रीच्या शांतीत क्रांती करणारा नमित पगडेच्या बॅट मधून हा आक्रमक फटका षटकार. पंच वळत आहेत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा पंचाने आम्हाला इशारा केलेला आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवर मिळेल. अजून एक सांघिक कोट्यामध्ये ऍड होते. 47 मोठं टार्गेट आता सेट राहिले. कॉम्बोटी टीमच्या फलंदाजांच्या जबाबदाऱ्या वाढतीलच. ढकलल्या बॉलला खूप चांगला बॅकफुट पंच. बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या दिशेनं नाही थांबू शकले दोन्ही खेळाडू. आणखीन एक निर्णायक मोमेंट मध्ये येत असताना अंतिम टप्प्यामध्ये टार्गेट सेट करणारे मोठे फटके यायला सुरुवात झाली. चौकार इथे बघा मिळत आहे. 50 अप. रन फलकावर धावा लागलेत 51. सुरुवातीला विकेट गेले परंतु ढासळ नाही. आत्मबल म्हणतात ना मैदानामध्ये जरूर तुम्ही जिंकाल, परंतु त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही मनोमनामध्ये जिंकलेलं पाहिजेत. आणि आज नमित पगडेने केलेली या महत्वपूर्ण सामन्यामध्ये 7 बॉल 17 इनिंग. रोशन यावेळी चांगली लेंथ आणि चांगल्या टप्प्यावर लाईनवर गोलंदाजाने तेवढं चांगला स्पीड जनरेट त्यांनी केला. वेगवान बॉल होता. आता यावेळेस भरपूर स्पीड होता. पंच सँडी पालकर 2 रन निघाले तिसरी साठी आणि पंचांनी इशारा दिलाय. बॅट्समन तिसरीच्या प्रयत्नात बाद झालेत. दोन रन मिळतील या बॉलवर. तिसरीच्या प्रयत्नात बाद झालेत. 53 धावा फलकावर बघू शकता. पाकिस्तान न्यू बॅट्समन कोण येईल, कारण नमितला स्ट्राईक हवी होती. निशांत शेळके. फिफ्टी 53 धावा या फलकावर आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. भाऊ म्हात्रे साहेब अगदी व्यासपीठावर आहेत. कामोठे गावची शान. या मैदानावर त्यांचं येणं जाणं चालूच असतं. हो यावेळेस थोडंसं अंधाधुंदा फटका, अंधाधुंदी फायरिंग करण्याचा प्रयत्न सफल राहिलेला आहे बॅटिंग टीमनं. कोणचं ना ओके. इनिंग एंड. पहिल्या सत्रामध्ये बनले 53 आणि विजयासाठी करायचे आहेत 24 बॉल मध्ये 54 धावांचं आव्हान इथे मात्र उभं केलेलं आहे. आणि लगेचच बघा वेळ न घेता बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर सर आमच्या सोबत जॉईंट होते. तर इथे आपण सन्मान करूया आमचे याच गावचे भाचे. अर्थातच मागे त्यांचा बरोबर फार्म हाऊस पाहू शकाल.
भाऊशेठ म्हात्रे एक दमदार आमचे समालोचक सिनियर समालोचक यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। मी सुकेश भोपी शिवसेना विभाग प्रमुख निरी धुंद्रे आपणास विनंती करतो की भाऊ म्हात्रे यांचा इथे सन्मान करूया। तर आपण भाऊ म्हात्रे यांचा इथे सन्मान करूया। संजयभाई म्हात्रे आपण देखील यावं। संजयभाई यावं। तर इथे आपण भाऊ म्हात्रे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया। मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। त्याच्यानंतर विजय शेठ धर्णेकर आकुर्ली चांबार्ली संघाचे दिग्गज पॅकर, नेहमीच याच विभागामध्ये किंवा अन्य कुठेही असू द्या चांबार्ली संघासाठी नेहमी ते पुरस्कृत राहिलेत। त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी सुकेश भोपी आपणास की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान विजय शेठ धर्णेकर यांचा आपण करावा। तसेच समालोचक वैभव भोपी यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया। वैभव यावं आपण। सुकेश भोपी आणि अक्षयभाई मस्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करावा। वैभव यावं। ओमकार शेठ म्हात्रे, सँडीपालकर, सुकेश भोपी जरा आवाज येतं आपल्याला। तर वैभव यांचा इथे सन्मान आपण या ठिकाणी करूया। सँडीपालकर, खेळाचं दुसरं सत्र मात्र आता सुरू होत आहे आणि ज्यामध्ये करायचं आहे जनमन कांबोडेला 54 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलेलं आहे। काय नियम आम्ही सुरुवातीला तुम्हाला सांगितले, जसं की जर मॅच बरोबरी सुटत असेल तर सुपर ओव्हर 24-54। सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत। रोशन म्हात्रे आणि बारक्या कांबळे हे दोन सलामीवीर खेळाडू आलेत आणि गोलंदाजीच्या मार्कवर पहिले षटक बंटी जोशी च्या खांद्यावरील जबाबदारी देण्यात आलेली आहे, जी सातत्याने निभावत आलेली आहेत। पहिलाच बॉल वेगवान, रोशन तेच सांगतायत की हाईट फॅक्टर मिळाली नाही, जो त्याला अपेक्षित होता बाउन्स तो मिळालेला नाही। थोडा स्कीट केला बॉलनं, लो राहिला। खरं तर थोडंसं थंडीचं वातावरण आहे या मैदाना परिसरामध्ये, भरपूर तुम्हाला हिरवळ बघायला मिळेल। त्यामुळे सकाळच्या वातावरणामध्ये म्हणतात ना की सकाळी स्वच्छ हवा घ्या, ऑक्सिजन चांगला घ्या, ते सगळ्यांना आपल्याला मिळते सध्या मैदानात। यावेळेस शॉट इन आणि शॉट अँड पुल सुरुवात झाली। षटकारानं स्वागत केलंय। रोशन म्हात्रेच्या बॅटमधून जर जो फटका निघतो तो भरपूर दूरच जातो। सुरुवात झाली षटकारानं। बघा लगेच तिकडे ती वानर सेना निघाली सेतू बांधायला।
कारण मॅच बॉल प्रत्येक टीमसाठी महत्वाचा असतो. मगाशी आमचे वाघ तिथून त्यांनी डोंगरावरून खाली उडी टाकली पण बॉल आणायला गेले. 2 बॉल फेकले गेले. 6 धावा सध्या फलकावर. रोशन थोडा आक्रमक झालाय. माहिती या मॅच मध्ये हे मोठे फटके फार महत्वाचे राहतील. हो पुन्हा एकदा टार्गेट करायचं होतं. 100% कमिटमेंट दिला. डाय लगावत असताना प्रयत्न केला झेल टिपण्याचा. इम्पॉर्टंट होता झेल हे माहित होतं. प्रयत्न सुरेख झाले. प्रयत्न असे करा की बोलणाऱ्यांना बोटं ठेवण्याला जागा मिळायला नाही पाहिजे असं म्हटलं जातात आणि तो प्रयत्न करत ते केले क्षेत्ररक्षक होते. निशांत शेळके 100% एफर्ट लाजवाब प्रयत्न त्याने केला. धावसंख्येचं टोटल सध्या 8 वर तुम्ही बघतायत. बंटी जोशी त्याचं पहिलं षटक. गती कमी केली. क्रॅकिंग शॉट आहे. डीप कव्हर कडे बॉल चाललाय. पाठला केला. थांबवलाय बॉलला. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 रन या बॉलवर पूर्ण झालेत. बॅट स्विंग बघा रोशनचा. रन फकार धावा आहेत 10. अगदी बघू शकता 54चं टार्गेट. इंटरनॅशनल स्कोरबोर्ड दी वापरतात संदेश. क्वालिटी विथ क्लिअरिटी. म्हणतात की पहिल्यांदा अनुभव घ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरण्याच्या अगोदर आणि नंतर असे उतरा की सगळ्यांचे धापे दणाणले पाहिजेत. अशी ओळख संदेशची. एका वर्षामध्ये त्याने जवळपास आता 35,000हून जास्त सबस्क्रायबर पूर्ण केलेत. यावेळेस अगदी बुंध्यात मारा झाला. परफेक्ट लाईन आणि लेंथ मध्ये अगदी यष्टांच्या समोर पायचीत पकडले गेले आणि रोशन म्हात्रेला परतावा लागेल लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपानं तंबूच्या आश्रयाला. खरं तर मोठं यश आहे. क्लिअर मिडल स्टम्प्स च कॅमेरा वर्क सांगून जातो संदेश. थोडेसे फ्रंट फुटला आले. डाव्या पायावर बॉल लागला. अगदी हलकेशे पुढे आले होते आणि म्हणतात जो डाव्या पायावर बॉल डायरेक्ट येतो तो थोडा ब्लाइंड स्पॉट ठरतो क्रिकेट खेळामध्ये आणि बंटी जोशीने त्याचा अनुभव ब्लाइंड स्पॉट निवडला आणि तिथे विकेट घेतली. सुरुवात जरूर झाली रोशनच्या माध्यमातून परंतु अजूनही अपकमिंग बॅट्समन्स तुम्हाला बघायला मिळतील. निखिल गोवारी 10 वर सध्या संघाची धाव संख्या 1 विकेट गमावलेली आहे. बंटीचं या ओव्हरमधील हे शेवटचं बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. उत्तम गोलंदाजी त्यांनीही केली या स्पर्धेमध्ये. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये जेव्हा गरज असताना बंटीने 1 षटका ठोकला जरूर परंतु आज 2 मॅचमध्ये बंटी 6 हे त्याच्या कारकिर्दीला सोबत नाही आहेत. रणनीतीमध्ये थोडंसं अडथळा परंतु गोलंदाजीतून छाप नक्कीच सोडली मागील मॅचमध्ये. हे ऑलराऊंडर खेळाडूंची मोठी भूमिका असते ना. एका फॉर्मॅटमध्ये आपण कमी पडलो तर त्याची रिकव्हरी दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये करायची. 5 बॉल डिलिव्हर्ड झालेत आतापर्यंत. 10 वर 1. थोडंसं स्लोअर वन अवे फ्रॉम द बॉडी आणि पंच सांगतात यस तुमच्या स्लॉट मधून हा बॉल निघून गेलेला आहे आणि अशा रीतीने ओव्हर मात्र इथे एंड होत आहे आणि पहिलं षटक जे संपलं रन फलकावर धावाले 10. 18 बॉल मध्ये करायच्यात विजयासाठी 44 धावा. अठरा 44 फिल्डिंग लावून गेलं लगेच. हे दर्दी प्रेक्षक आहेत. अठरा चेंडू 44 धावा. अठरा बॉल 44 धावांची गरज आहे. पारख्या कांबळे किती गर्दी या खेळाडूला बघण्यासाठी व्हायची. तलोजाराची स्पर्धा असेल काही मोजक्या स्पर्धा त्या कालखंडामध्ये व्हायच्या. पारख्या कांबळे मॅन इन फॉर्म. इनसाइड आउट प्रॉपरली इनफिल्डच्या वरून खेळा परंतु फिल्डिंग चांगली होईल कारण डीप कव्हर मध्ये खेळाडू होते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पोहोचले आणि रनिंग बिटवीन द विकेट बघा
चपलाई. आज रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सगळ्यात अधिक जास्त प्रभावी काम कोणी केलं असेल तर टेम बेवलीने. भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांनी रनिंग बिटवीन द विकेट किती वेगानं मैदानामध्ये धावली पाहिजे, पहिली धाव किती वेगानं घेतली पाहिजे याचं उत्तम उदाहरण ते होते. 2 रन या बॉलवर पूर्ण होत असताना शहबाज शेख जो गोलंदाजी करतोय बॉलिंग ट्रॅकवर सेकंड ओव्हरमध्ये. लेन पाहिले, लाईन पाहिली, पिचिंग बघितलं, बॉल कुठे कुठे डायवर्ट होतं हे बघितलं पंचांनी सगळा विचार विनिमय करून अगदी डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल खरं तर महत्वाचा ठरेल पेटच्या दृष्टिकोनातून, परंतु प्रत्येक एक एक रन देखील तेवढीच महत्वाची राहील कामोडीच्या दृष्टिकोनातून, जो सध्या चेसिंगसाठी संघ मैदानामध्ये उतरलाय. पुढे सरसावले आणि टोलाल्या बॉलला पाठीमागे फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. 1 रन पूर्ण झालेली आहे. वेळ न दौडवता, वेळ अजिबात न घेता लगेचच थ्रो त्याने तिथे केला. बारक्या थोडा नाराज आहे, त्याला माहिती आहे जो बॉडीला बॅलन्स हवा होता, जो वेट प्रतीक्षा करण्याची क्षमता जो बारक्याकडे ती दाखवता आले नाही. तेरावर संघ शहबाजचं षटक हे फार सुंदर सुरू असताना सिंगल डबल धाव थोडंसं रन रेट जरूर वाढवेल, परंतु जर षटकार आला, अचानक चौकार आला तर अचानकपणे रन रेट या सिंगल डबल कमी करतील, हे तेवढंच महत्वाचं. स्लोर पण वापरतायत मैदानामध्ये शहबाज. बंटे जोशी त्या ठिकाणी होता. गुड फिल्डिंग. त्याला माहिती आहे या क्षणाला कोणते बॉल करायचे आहेत, कारण हवेमध्ये आर्द्रता आहे. असं नाही की बॉल कंप्लीट होत नाहीये, परंतु स्लोर बंडवर एक प्रॉपर टायमिंग आणि ताकद जमलं पाहिजे तर तो बाउंड्री कंप्लीट करू शकतो, आणि याच उद्देशानं ती गोलंदाजी होते. 14 वर सध्याचं हे फलक अगदी बघतो आपण. बारकेना फटका पुन्हा एकदा लगावले, त्याच दिशेनं फिल्डर आहेत. हे दुसऱ्यांदा तिथे चांगली फिल्डिंग होते. दुसरी धावेसाठी निघालीत आणि दुसरीची धाव मात्र जी अपूर्ण राहिली आणि निखे याला परतावं लागते तंबूच्या आश्रयाला धावबाच्या स्वरूपानं. महत्वाची विकेट. निकेच्या वाटेला जास्त चेंडू आलेला नाही आहेत. परतावा लागलं खरं तर रनआउटच्या विकेट, रनआउटच्या स्वरूपानं. नवीन खेळाडू मिडल ऑर्डरचा सोनू आता मैदानात दाखल झालेला आहे. जो वेब मिळाला विकेट गेल्यानंतर त्यामध्ये शॉर्टेस्ट टीम मिडिंग सोहेलला आपण बघू शकता. सोहेल एवढा वेळ आपल्याकडे राहिलेला नाही आता. पण टी बॅट्समन देखील आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता जवळपास 18 वर चाललाय, कारण 13 बॉलमध्ये 39 पाहिजे. शहबाज शेख 5 बॉलमध्ये 5 सिंगल, एक सांघिक सफलता. 15 वर 2. परिस्थिती थोडी नाजूक झाली, सुरुवात चांगली झाली होती. मॅच मध्ये इन राहायचं असेल तर आक्रमक व्हावं लागेल. पारख्या कांबळे पुन्हा एकदा हे नाव चर्चेत आलं तर फिरून खेळाचा प्रयत्न यष्टांच्या समोर अगदी पायचीत पकडले गेले आणि अगदी बघू शकता बारक्याच्या खेळीचा झाला अंत. महत्वाची आणखीन एक विकेट.
12 बॉल 39 धावांची गरज. 2 रन तर सध्या संघ 15 वर बघायला मिळाले. उंच गेला बॉल, परत बघायचं लांबी किती मिळेल. होय तेवढीच मिळेल जेवढी हवी होती. मैदानामध्ये सोनू पाटील आणि सुरुवात झाली पहिल्या बॉल पासून. वेलकम केले स्वागत षटकारानं. मॅच इतक्या लवकर सोडणाऱ्यापैकी आम्ही नाही आहोत. ग्रामीण टेनिस बॉल विश्वामध्ये अनेक असे या कठीण खरं तर प्रसंगामध्ये आम्ही अनेक सामने इथून फिनिश करण्याचे धाडस दाखवलेले आहे. असे उत्तम उदाहरण म्हणजे हा षटकार. उंच मिळेल, धावांची गती वाढेल. संघ पोहोचला आता 21 वर. 11 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज. जिशान शेख पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर थोडासा दबाव त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न केलाय सोनूनं. नवीन बॉलची पूर्तता करावी लागते. तिकडे शोध मोहीम सुरू आहे. धावसंख्येचं टोटल अगदी 21 वर बघा मिळते. 11 मध्ये 33 करायचे आहेत अजूनही. स्कोर लेवल जवळ जायच तर सुपर ओव्हर आहे. सज्ज होत असताना पुन्हा एकदा जिशन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सोनू पाटीलला यथा क्षणी त्याचा आक्रमक रवैयात त्याची पॉवरफुल हिटिंग दाखवायला सुरुवात केली. षटकारानं आघात केलाय. आता समोरच्या दिशेने उडाला बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफ कडे फिल्डर डाऊन द बॉल. कॅच उठली आहे. या मोमेंटला या चुका आणि बघा नजरेसमोरून धाव सोडण्याची संधी. महाचूक झाली आहे. याचं उत्तम उदाहरण होतं याच्या अगोदर सोहेलला जीवनदान मिळालेलं विसरणार नाही पेठ संगम मागील मॅच मध्ये. आणि आता सोनू पाटीलला खरं तर जीवनदान येणार काल आणि वेळ सांगेल. काळाच्या मनामध्ये काय आहे. सोनू पाटीलची बॅटिंग दर्शवेल. तेवीस वर सध्याची संघाची धावसंख्या 10 मध्ये 31 पाहिजेत. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळाचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डी मध्ये. कव्हर्सला लवकर निघाले, लवकर बॉलवर पोहोचले. नाराजी व्यक्त केले जात आहेत. चर्चा सध्या सुरू असताना अगदी बघू शकतो आपण. सुकेश बोपी रोज सगळ्या आमच्या ऑफिशियल्सला त्यांनी 1500 रुपये पारितोषिक आणि त्यांचं रोजचं मानधन वेगळं. म्हणतो अक्षर म्हटलं जातं ना, मनी लाईक अ डेटॉल बिकॉज इट्स किल 99.9% प्रॉब्लेम्स. जिशान फटका उंच गेला हवेत. हवाई फायर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. यावेळेस कोणती चूक झालेली नाहीये सैबाज कडून आणि तिथे झेल टिपला गेल्या. महत्वाचे विकेट सोनू पाटील जीवनदान मिळालं परंतु त्याचा फायदा त्याने उचलला नाहीये आणि मोठे विकेट. आशिषची किरण म्हणजे सोनू पाटील प्रज्वलित झाली होती. एक षटकार आला होता, एक किरण आली होती परंतु त्याच्यानंतर ढगानं पुन्हा एकदा इथे वेडा दिला सोनू पाटीलच्या खेळीला. कारण आता परिस्थिती अशीच आहे की जो प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा होता आणि त्यामुळे त्या प्रयत्नाने त्याचे विकेट. मैदानामध्ये आता नवीन खेळाडू आले. परेश म्हात्रे 25 वर सध्याचं संघाची धावसंख्या आहे. 8 मध्ये 29 करायचे अजूनही. बोला तयार. 8 बॉल 29. थोडा आगला वेगा प्रयत्न त्याने तिथे केला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा. परेश डॉट बॉल इथे आलाय. 7 बॉल आणि 29 धावांवरील लढत आलेली आहे. मॅच जिवंत ठेवायची असेल तर या बॉलवर आक्रमण होणं गरजेचं आहे टीम कांबोडेच्या दृष्टिकोनातून. कारण शेवटपर्यंत लढणं, मॅच मध्ये रिझल्ट काय होईल तुम्हा आम्हाला कोणालाच माहिती नाही परंतु शेवटपर्यंत लढणं हे आपल्या हातामध्ये आहे.
बॅटचा स्विंग तर भरपूर होता पण सांगण्यात आलेला हा अंतिम बॉल देखील डॉट आहे आणि फायनली जिशानं ती ओव्हर दिली पेट टीमला जी त्यांना अपेक्षित होती. 10 धावांचं हे षटक राहिलं. आता 6 मध्ये पाहिजेत 29 रन. चला स्पीडअप करा प्लीज. सोईल फिल्डिंग लावून घ्या. सहा बॉल 29 वर आता हे समीकरण आलेलं आहे. या मैदानाला सवय आहे, अनेक रेकॉर्ड या मैदानावर होतात. एक बॉल मध्ये 10 रन चेस होताना मी इथेही बघितलेले आहेत. एक बॉल मध्ये अगदी 3 बॉल मध्ये मला वाटतं डे टुर्नामेंट मध्ये पप्पू पाडवी ज्याला मी 15 बनवताना बघितलेलं आहे या मैदानावर. काही होऊ शकतं. 6 बॉल 29 6 बॉल 31 मोरबी वर्सेस पलसपे. 6 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. मॅच अजून ऑन आहे, बघायचं आहे. पहिला बॉल पासून सुरुवात करावी लागेल. सोहेल शेख पहिलाच बॉल अगदी बघू शकतो थोडस बैठक फटका फिल्डर आहे. बॉल थांबवण्यामध्ये महत्व आहे. थांबवलाय, बॉलला स्टॉप केलाय. एकच रन या बॉलवर. 5 बॉल आणि आता 28 पाहिजेत. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा आहे परेशला. सोहेल शेख आज उत्तम कामगिरी त्यांनी केली. टॉस केला हवेमध्ये, थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी. उत्तम ऑलराऊंडर आहे सोहेल सांगत असताना. आजचं चित्र समोर आलेलं आहे, बघू शकता आपण. तिथे 27 धावा बोर्डवर आहेत आणि अजूनही 27 विजयासाठी पाहिजेत. इथे फ्लिक केलाय फक्त बॉल, बघू शकता आपण तिथे. हाय डॉट बॉल. बॉम्ब स्फोटक आमचे बघू शकता. चला अगदी 31 वर चौकार आलाय. दोन बॉल 23 रन पाहिजेत. संतोष आज जास्त झाले का? उंच गेला बॉल हवेत आणि फायर देखील. कदाचित आता हे फटके यायला भरपूर उशीर झाले. गुणवंत गोवारी सोहेल शेख देखील बघू शकता त्याचा एम एकच